कधी कधी काय होतं की घरामध्ये भाजीला काही नसतं आणि काय सुचत नाही आपल्याला की कमी वेळामध्ये झटकीपट आणि चवदार असं काय बनवावं. अशा वेळेस ना तुम्ही अशी ही बटाट्याची भाजी म्हणजेच रस्सा भाजी करू शकता. खायला इतकी छान लागते, भातासोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत खूप भारी लागते. छान चवदार तरीबाज आणि ग्रेव्हीबाज अशी ही बटाटा रस्सा भाजी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी कमी वेळात आणि सिंपल प्रोसेसने होणारी ही भाजी आहे. तर चला बघूया याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तिकडे बघू शकता मी इथे 2 मोठ्या साईजचे बटाटे कट करून घेतलेत. बघू शकता वरची स्किन काढायची आणि छानपैकी याचे बटाट्याचे तुकडे करायचे. थोडेसे मोठे ठेवायचे, बारीक नाही करायचे. आता बटाट्याची साईज तुम्ही आवडीनुसार करू शकता. थोडा वेळ मी पाण्यात ठेवला आहे जेणेकरून काळे पडणार नाही. त्यानंतर एक अर्धी वाटी कांदा घ्यायचा, अंदाजे 1 कांदा बारीक चिरून, 1 टमाटर बारीक चिरून, इथे थोडासा अद्रक घेतलं आहे आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या आणि इकडे कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आणि हे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत. शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही इकडं खोबरंसुद्धा वापरू शकता, पण शेंगदाण्याने छान चव येते. आता मिक्सरचे छोटं भांडं घ्यायचं, याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आणि सर्वप्रथम काय करायचं, आपण ना हे शेंगदाण्याचा कूट करायचा थोडासा जाडसर. हे बघू शकता थोडंसं जाडसर केलेलं आहे कारण लसूण नंतर ॲड करायचा. लगेच सुरुवातीला शेंगदाण्यासोबत नाही टाकायचं. हे जरा साईडला काढून घेते आणि आता लसूण याच्यामध्ये टाकायचं. मी यामध्ये अद्रक टाकणार नाही आहे आणि ते का नाही टाकणार आहे पण तुम्हाला सांगते. हे अद्रक मी असं कट करून नाही टाकणार आहे. मी मसाला परतता वेळेस ना हे अद्रक ना किसून टाकणार आहे. खूप छान वेगळी फ्लेवर येतो मस्त रश्श्यामध्ये. तर इकडे बघू शकता लसूण आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतला आहे. अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही, जाडसर असं कूट करून घ्यायचं. थोडे थोडे दाणे दाणे लागले पाहिजे शेंगदाण्याचे, तर छान म्हणजे थिकनेस येतो ग्रेव्हीला. अगदी पातळ नाही बनवायचं. छोटंसंच वाटण केलं आहे लसूण शेंगदाण्याचं. पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं. तरीवालं तुम्हाला जर रस्सा आवडत असेल तर तेल थोडंसं जास्त टाकायचं. म्हणजे आपण 2 चमचे टाकतो ना, तिकडे अंदाजे 2.5 चमचे किंवा जास्तीत जास्त 3 चमचे टाकू शकता. त्यानंतर याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकायचा सुरुवातीला. आता जिरे आणि कढीपत्ता थोडासा तडतडून झालं की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि थोडंसं याला परतून घ्यायचं. हे असं जिरे आणि कढीपत्ता सोबत याला परतून घ्यायचं. काय होतं, कांद्याचा थोडासा कच्चापणा निघून जातो आणि सोनेरी रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं. थोडासा रंग चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये 1 टमाटर जे आपण बारीक चिरून घेतले ना ते याच्यामध्ये टाकायचं. हे बघू शकता. आता मी इथे 1 टमाटर बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हे सर्व पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे, बघू शकता. आता काय करायचं, थोडा वेळ याला परतून घ्यायचं जिऱ्यासोबत, कढीपत्त्यासोबत. गरम तेलामध्ये कांदा टमाटर परतून घेतलं की मग आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले म्हणजे आपले डेली रुटीनचे मसाले टाकायचे. इकडे मी 2 चमचे लाल तिखट वापरलाय, अर्धा 1 चमचा हळद टाकायची. रस्स्याच्या क्वांटिटीच्या हिशोबावर इथे मसाले वापरायचे. मला इतका जास्त नाही बनवायचा, थोडासाच बनवायचा. आणि गरम मसाला टाकलाय अर्धा 1 चमच्याच्या अंदाजाने. हळद, गरम मसाला, लाल मसाला टाकून घेतलाय. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे आपण जे वाटण केले ना ते कूट टाकायचं आहे. त्याच्या अगोदर धना पावडर टाकायचं 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने. हे मी घरी बनवलेले धना पावडर आहे. धने छानपैकी वाटून घेतलेत बारीक. घरच्या घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि घरचं कसं छान फ्लेवर असते, म्हणजे नॅचरल असतं घरी बनवलेल्या प्रत्येक गोष्टी. आता हे परतून घ्यायचं सर्व मसाले. हे कांदा टमाटे जिऱ्यासोबत परतून घ्यायचं गरम तेलामध्ये अगदी मंद आचेवर. आणि हे वाटलेलं आपलं जे शेंगदाणे लसूणचं जे वाटण आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघू शकता लसूण टाकल्यामुळं मसाल्याला चिकटपणा म्हणजे शेंगदाण्याला चिकटपणा येतो. त्यामुळं सुरुवातीलाच थोडे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. थोडंसं किंचित पाणी टाकून हा मसाला ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. जेणेकरून काय होतं, मस्त फ्लेवर तर उतरतं. दुसरी गोष्ट मसाला छान परतला जातो. आता आपण ह्याला थोडा वेळ परतून घ्यायचं. मसाला जर चिटकत असेल तर किंचित पाणी इकडे तुम्ही टाकू शकता. आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे एक अर्धा सेकंड. थोडंसं मला पाण्याची आवश्यकता वाटली आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं. झाकण ठेवते अर्धा सेकंड आणि आता थोडीशी वाफ झाली. हे अद्रक ना असं किसून टाकायचं किंवा
सुद्धा तुम्ही टाकू शकता. हे अद्रक ना अशा प्रकारे वापर करा एकदा ग्रेव्हीमध्ये. ट्राय करून बघा, खूप छान फ्लेवर येतो अद्रकचा रश्श्यामध्ये. त्यामुळे मी वाटण करता वेळेस अद्रक टाकलं नाही, कारण मला हे असं टाकायचं होतं. आता हे अद्रकसोबत सुद्धा छान परतून घेते. हे अद्रक आता चारी बाजूनी मिक्स झालेलं आहे आणि त्याचा एक छान सुगंध आलेला आहे. बस आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं. 1-1.5 मिनटं याला परतून द्यायचं मंद आचेवर. हे बघा, सुंदर अशी तेलाची तरी सुटलेली आहे, म्हणजे तेल सुटले मसाल्याला, जेणेकरून आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे. मसाल्याला तेल जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत मसाला परतला गेला पाहिजे. आणि आता आपण ह्या स्टेजवर बटाटे टाकून घ्यायचे. हे बघा, खूप छान रस्सा भाजी ही तयार होती बटाट्याची. लसणासोबत इतका भारी लागतो, मस्त चव येते रश्श्याला. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे. थोडा वेळ याला वाफ द्यायचे, जेणेकरून काय होतं, जे पण आपण मसाले वापरले ते सगळ्याचा एक चव फ्लेवर उतरली जाते वाफेवर. हे बघू शकता, तेल सुटलेलं आहे आणि मसाला थोडा परतला गेला आहे. परत एकदा बटाट्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये आता गरजेनुसार इकडे पाणी वापरायचं. आता बटाटे आपले कच्चे आहेत त्यामुळं पाण्याची थोडी आवश्यकता आहे. तर अंदाजे मी इथे 1 मोठा ग्लास पाणी टाकलेला आहे. हा रस्सासुद्धा कमी होत जाईल, कारण आपण बटाटे शिजवणार आहोत, तर बटाटे शिजायला पाण्याची आवश्यकता लागते, त्यामुळे हा रस्सा कमी होईल. आता मिक्स करून घेतले. फायनल प्रोसेस करूया. कोथिंबीर टाकायची. सगळ्यात महत्त्वाचा प्रोसेस म्हणजे मीठ टाकलं नाही तर आपली कुठलीही भाजी कितीही भारी असू काही चव नाही त्याला. मीठ टाकायचं राहून गेलं होतं, तर मीठ टाकून घेते. छानपैकी मिक्स करून घेतले आणि 1-2 मिनटं झाले की चेक करायचे. बघू शकता तुम्ही आपली बटाट्याची भाजी किती छान थिकनेस झालेली आहे. जो पण आपण रस्सा तयार केला आहे तो मस्तपैकी घट्ट तयार झाला आहे. आणि हे बटाटे बघू शकता. आता आपण याला कट करून बघूया. हे बघा, कट होत आहे, चांगला झालेला आहे, शिजलेला आहे. याला आता वाफेवर ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि इतकी खमंग सुंदर असा सुगंध याचा आलेला आहे. छान वाटते रस्सा भाजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा प्रोसेसने, खूप आवडीने खाताल. आता याच्यावर झाकण ठेवायचे. त्याच्या आधी थोडी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं आणि ज्या आपण वाफा निघतात ना त्या वाफेवर याला थोडा वेळ ठेवायचं, म्हणजे गॅस बंद करून. ही कोथिंबीर मिक्स केलेली आहे. याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून हे थंड होऊन घ्यायचं. हे बघू शकता, थंड केलं आहे. झाकण ठेवून मी पूर्ण वाफा ज्या होत्या त्या सगळ्या भाजीने परत एकदा सोकून घेतलेला आहे. छान फ्लेवर उतरलेला आहे आणि याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता किती छान घट आणि थिक झालेली आहे. बटाटे मस्त नरम गाळ शिजलेले आहेत. अगदी पण मॅश होईपर्यंत बटाटा शिजवायचा नाही, थोडासा नॉर्मल ह्याच्यामध्ये कच्चापणा, म्हणजेच थोडासा असं आपल्याला खाता वेळेस बटाटा जाणवलं पाहिजे. नाही तर काय होतं, कधी कधी अगदीच गाळ होऊन जातो. हे बघा, हे बटाटा रस्सा भाजी चमचमीत झणझणीत अशी चवदार मस्त भाजी तयार झाली. गरमागरम पुरीसोबत जर तुम्ही ह्याचा आस्वाद घेता ना तर खरंच तुम्हाला असं वाटेल तुम्ही कुठे लग्नात किंवा हॉटेलमध्ये भाजी खातात. इतकी भारी भाजी तयार होती. सेम प्रोसेसने एकदा करून बघा, आवडीने खाताना खात्री आहे. बघा किती सुंदर अशी ही आपली छान अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार केली. आपण अशी भाजी नेहमी एकदा ट्राय करून बघा आणि सेम प्रोसेसमध्ये तुम्ही वांग बटाटासुद्धा करू शकता. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.